नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। ज्या टिफिन सिरीजची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती टिफिन सिरीज मी सुरू करते। टिफिन सिरीज सुरू करण्याच्या अगोदर टिफिन सर्व्हिसबद्दल काही बेसिक माहिती असते, ती माहिती आपण सुरुवातीला पाहूया। जसं की टिफिन सर्व्हिस कुठे चालू शकते किंवा टिफिनचे रेट कसे ठरवावे, भाजीपाला कुठून घ्यावा किंवा जे लागणारे रॉ मटेरियल आहे ते कुठून घ्यावं, सर्व बेसिक माहिती सुरुवातीला आपण पाहूया। मी गेले 10 ते 12 वर्षापासून टिफिन सर्व्हिस चालवते। अगदी 2 डब्यांपासून ते 200 डब्यांपर्यंत आपण टिफिन्स दिलेले आहेत। ह्या 2-3 वर्षांपासून मी टिफिन्स थोडेसे कमी केलेले आहेत। आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामुळे तिकडे पण मला लक्ष द्यावं लागतं, म्हणून टिफिन जे आपले आहेत त्यामुळे टिफिन थोडेसे मी कमी केलेले आहेत। 50 ते 60 टिफिन मी ठेवलेले आहेत। तर त्याच टिफिनचे बनवलेले रेसिपीज आपण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। माझा आठवडा सोमवार ते शनिवार अशा प्रकारे असतो। तर सोमवार ते शनिवार जेवढे मी मेनू बनवणार आहे त्याचे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर मी अपलोड करणार आहे। माझ्यासारख्या ज्या महिला आहेत त्यांना घर बसून काहीतरी करायचं आहे त्या हेतूनेच मी हे व्हिडिओज बनवते किंवा ही सिरीज बनवते। टिफिन सर्व्हिस कुठे चालू शकते? ज्या ठिकाणी हॉस्पिटल आहे, कॉलेज आहे किंवा हॉस्टेल आहेत, ऑफिसेस आहेत, त्या ठिकाणी टिफिन सर्व्हिस चांगल्या प्रकारे चालू शकते। तुमचं जर घर त्या प्लेसपासून अगदी 1.5-2 किलोमीटरवर अंतरावर असेल तर अगदी घर बसल्या कमी भांडवलामध्ये आपलं घर सांभाळून आपण ही टिफिन सर्व्हिस चालू शकतो। मी माझ्या घरूनच हे टिफिन सर्व्हिस चालवते, त्याच्यामुळे मला कुठेही बाहेर जाण्याची गरज लागत नाही। जर तुम्ही हॉस्पिटल किंवा कॉलेजपासून जर लांब असाल तर त्या ठिकाणी तुम्ही एखादं शॉप घेऊन तुमचा बिझनेस सुरू करू शकता, पण तिथे थोडंसं तुम्हाला भांडवलाची जास्त गरज लागू शकते। आता प्रश्न असा आहे की आपण टिफिन्स कसे मिळवायचे? शॉप असेल तर शॉपमध्ये ऑटोमॅटिक टिफिन्सची मुलं वगैरे येतात, चौकशी करतात, पण घरगुती करत असाल तर तुम्हाला टिफिन्स मिळवावे लागतात। त्यासाठी तुम्हाला कॉलेजजवळ हॉस्टेल असतील किंवा कॉलेज असतील त्या रिसेसमध्ये जाऊन तुमचे पॅम्पलेट वाटायचे आहेत आणि तुमचं सॅम्पल टिफिन्स त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची तुम्हाला गरज असते। जोपर्यंत तुमचा सॅम्पल टिफिन तुमचा मुलांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपली टेस्ट आहे ती मुलांपर्यंत जात नाही। म्हणून आपल्याला सुरुवातीला सॅम्पल टिफिन्स पोहोचवायचे आणि मुलांपर्यंत टेस्ट पोहोचवायची आहे। एकदा मुलांपर्यंत टेस्ट पोहोचली की आपल्याला ऑटोमॅटिक टिफिन्स येत जातात, कारण आपली टिफिनची टेस्ट जर चांगली असेल, क्वालिटी चांगली असेल तर आपल्याला कुठलीही पब्लिसिटी करण्याची गरज लागत नाही। आता आपल्याला टिफिनसाठी लागणारी भांडी किंवा डबे आपण कुठून खरेदी करावी? ज्या ठिकाणी होलसेल मार्केट असेल त्या ठिकाणीच आपण ही भांडी खरेदी करायची आहे, कारण तिथेच आपल्याला ती भांडी कमी किमतीत मिळू शकतात। तुम्ही जर लोकल मार्केटमधून भांडी खरेदी केली तर तिथं जास्त कॉस्ट असते आणि आपला खर्च जास्त होतो। मी पुण्यामधून जे होलसेल मार्केट आहे, रविवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, तिथे होलसेल मार्केट आहे, तिथून मी टिफिन्स खरेदी करते किंवा मला लागणारी मोठी भांडी आहे ते तिथून मी खरेदी करते। टिफिनसाठी लागणारा आपल्याला भाजीपाला आहे किंवा रॉ मटेरियल आहे, जसं की गहू, तांदूळ, तेल, डाळी, ह्या सुद्धा गोष्टी आपण होलसेलमधूनच खरेदी करायच्या आहेत। मी पुण्यातून गुलटेकडी मार्केट यार्डवरूनच ह्या सर्व गोष्टी खरेदी करते। तिथे होलसेलमध्ये आपल्याला मिळतं, त्याच्यामुळे काय होतं आपला खर्च कमी होतो आणि आपल्याला प्रॉफिट थोडंसं जास्त मिळू शकतं। आपण जर लोकल दुकानातून खरेदी केल्या तर आपल्याला जास्त किमती तिथे द्यावं लागतात, मग आपलं प्रॉफिट कमी होतं। आपलं प्रॉफिट वाढवायचं असेल तर आपल्याला या सर्व गोष्टी होलसेलमधूनच खरेदी करायच्या आहेत। गहू वगैरे, तांदूळ आपल्याला 50 किलो, 30 किलो किंवा डाळीसुद्धा 30-30 किलोचे कट्टे मिळतात, तेच घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे आपलं प्रॉफिट वाढू शकतं। आता टिफिनची जी कॉस्ट आहे ती कशी ठरवायची? आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये काय रेट चाललेला आहे त्यानुसार आपण टिफिनचा रेट ठरवायचा आहे, किंवा आपण जे खर्च केलेला आहे त्याच्या खर्चात आपल्याला 30% ते 40% मार्जिन राहिलं पाहिजे, अशाप्रमाणे आपल्याला टिफिनचे रेट ठरवायचे आहेत। माझे टिफिनचे रेट मी काय ठेवते, मुलींचे रेट कसे ठेवते, मुलांचे काय ठेवते, क्वांटिटी किती ठेवते, हे आपले जे टिफिनचे व्हिडिओ सुरू होणार आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे। माझं जे पॅम्पलेट आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। अगदी 100 डब्यांपर्यंत तुम्ही टिफिन सर्व्हिस घरातून चालू शकता। तुमच्या मदतीला जरी 2 महिला असतील तरी तुम्ही टिफिन सर्व्हिस 100 डब्यांपर्यंत अगदी व्यवस्थितपणे चालू शकता। आता आठवड्याचा मेनू कसा ठरवावा ते पाहूयात। जसं की आपला आठवडा सोमवार ते शनिवारचा असतो, रविवारी कंपल्सरी सुट्टी असते, त्याच्यामध्ये रात्रीचे स्पेशल मेनू असतात। जसं की सोमवारी आपला स्वीटचा दिवस असतो, त्याच्यामध्ये स्वीट सर्व प्रकारे आपलं घरीच बनवलेलं असतं, जसं की खीर, गुलाबजामुन, लाडू, शिरा, लापशी वगैरे हे सर्व स्वीट आपण घरीच बनवतो। बुधवारी रात्री अंडा करी किंवा अंडा भुर्जी असते नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी। गुरुवारी पंजाबी ग्रेव्हीमध्ये भाजी असते, जसं की पनीर किंवा कोफ्ता वगैरे अशा प्रकारच्या आपण भाज्या बनवतो। शुक्रवारी रात्री नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी चिकन वगैरे, त्याच्यामध्ये चिकन करी, चिकन फ्राय वगैरे असा मेनू असतो। आणि शनिवारी रात्री पावभाजी किंवा मिसळपाव असा मेनू असतो। असा आठवडा ठरलेला असतो आणि रेग्युलर ज्या भाज्या आपण बनवतो जे मार्केटमध्ये सीझनला उपलब्ध असतात त्याच भाज्या आपण बनवत असतो।
तर असा आठवडा आपला ठरलेला असतो. अशाच प्रकारे आठवड्याचा सर्व मेनू मी या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दाखवणार आहे, आपल्या सिरीजमध्ये दाखवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आणि जेवणाची क्वालिटी, त्याच्यावरच आपली टिफिन सर्व्हिस पुढे कशी चालणार आहे ही अवलंबून असते. त्याच्यामुळे स्वच्छता अगदी छान प्रकारे ठेवायची आहे, डब्याची क्वालिटी आहे, जेवणाची क्वालिटी आहे ती अगदी उत्तम ठेवायची आहे. त्यासाठी आपण जे साहित्य वापरणार आहे, जे मटेरियल वापरणार आहे ते चांगल्या क्वालिटीचं वापरायचं आहे, तेल चांगल्या क्वालिटीचं वापरायचं आहे. मी जेमिनी सनफ्लावर तेल वापरते आणि गहू वगैरे सुद्धा चांगल्या क्वालिटीचा वापरते, तांदूळ चांगल्या क्वालिटीचा वापरते. जे सर्व मी साहित्य वापरणार आहे, कुठल्या ब्रँडचं वापरते, सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. पूर्ण सिरीजमध्ये मला साहित्य लिहून देणं किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणं जमणार नाही, त्यामुळे मी व्हिडिओ चालू असताना सर्व साहित्य सांगणार आहे. त्याप्रमाणेच आपण हे व्हिडिओज बनवणार आहोत. तुम्हाला काही जर याच्याबद्दल शंका असतील किंवा टिफिन सर्व्हिसबद्दल काही शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत, त्याचं मी नक्कीच उत्तर तुम्हाला देणार आहे. ही सिरीज सुरू करण्याचा माझा एकच उद्दिष्ट आहे की माझ्यासारख्या काही महिला आहेत किंवा ज्यांना घर बसल्या काहीतरी करायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, तर त्यांच्यासाठी ही सिरीज खरंच खूप उपयोगाची ठरू शकते. त्याच्यामुळं जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांना बिझनेस करायचा आहे, इच्छा आहे, तर त्यांना ही सिरीज खूप उपयुक्त ठरू शकते. त्याच्यामुळे हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मी जे व्हिडिओज टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी पोहोचेल.